दिवस उजाडताच बुजत जाणारा व अंतिम माती होऊन वर्तमानात विरणारा, अशा या मातीच्या इतिहासाचे आलेख किती वर्णावेत. शेकडो वर्षांपासून समाज सुधारणेसाठी केले गेलेला यज्ञ आणि या यज्ञाला चरित्र संपन्नतेबरोबरच वैचारित्रेची मनस्वी झालर देणारे थोर कलावंत स्वातंत्र्य सैनिक अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि हाच विषय मांडण्यासाठी मी या विचारपीठावरती उभा आहे. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते नमस्कार. मी शार्दूल संतोष बुटाले अर्थातच आपल्यासमोर विषय मांडतोय नेताजी सुभाषचंद्र बोस. साता समुद्राच्या पलीकडून आलेल्या मुठभर इंग्रजांनी भारत देशावर 150 वर्ष राज्य केले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी देशभक्तांनी प्रयत्न केले त्या देशभक्तांच्या नामावलीत सुभाषचंद्र बोस हे नाव अग्रगण्य ठिकाणी असल्याचे जाणवते. कटक येथे इसवी सन 23 जानेवारी 1897 रोजी नेताजींचा जन्म झाला. लहानपणापासूनच अगाध बुद्धिमत्ता, धैर्य, जिद्द, सदाचार, सुधर्मवादी दृष्टिकोन, मातृभूमिकाविषयी प्रेम इत्यादी गुण त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता यांचा त्रिवेणी संगम असलेले व्यक्तिमत्व होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातर ICS होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. 1920 साली ते 4थ्या क्रमांकाने ICS परीक्षा पास झाले. 1921 मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 23 वर्षे. अत्यंत कमी वयात ICS परीक्षा पास झाल्याने सरकारच्या संधी सेवेतील उच्च पदस्थ नोकरी त्यांच्या घरी चालून आली होती. परंतु भारतीयांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या संधी नोकरीला लाथ मारून हा तरुण राष्ट्र सेवेची वाट चालू लागला. या वाटचालीत त्यांना 8 वेळा तुरुंगवास झाला. इसवी सन 1938 व 1939च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुभाष बाबूंनी भूषविले. राष्ट्रीय काँग्रेसमधील मवाळ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा स्वातंत्र्य पक्ष काढला. पुढे जपानच्या मदतीने 1943 मध्ये ब्रिटिश मित्रराष्ट्राविरुद्ध सशस्त्र संघर्षाची घोषणा केली. आझाद हिंद सेनेने आपल्या तुटपुंज बळाने कडवी झुंज दिली. पुढे दोस्त राष्ट्राकडून जपानचा पराभव झाला. जपानकडून मदत मिळेनाशी झाली आणि आझाद हिंद सेनेचाही पराभव झाला. अखेरच्या श्वासापर्यंत हा स्वातंत्र्य सेनानी भारत मातेच्या स्वातंत्र्याची काळजी वाहत राहिला. त्यांच्या या अतुलनीय शौर्याला त्रिवार अभिवादन करतो आणि शेवटी जाता जाता इतकंच म्हणतो, भारतीयांनो उठा तुम्हाला आणि आईच्या रक्ताची पराक्रमाने घडवा गाता हिमालयाच्या उंचीची. अन कोटी कोटी प्रणाम त्यांना यज्ञ देऊन देशील ज्यांनी घडविले मानाचे मंदिर. नाही दिवा नाही पंथी तेथे घर माझी ज्योती, तेथे घर माझी ज्योती. दिव्यत्वाची ज्योत प्रचिती तेथे घर माझी ज्योती, तेथे घर माझी ज्योती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.